नमस्कार मित्र, आज आपण पाहणार आहोत MDM पोर्टलवर ओपनिंग बॅलन्सची नोंद कशी करावी, ओपनिंग बॅलन्स केव्हाचा घ्यावा, त्यासाठी कोणकोणती माहिती भरायची आणि ॲपद्वारे भरू शकतो की वेबसाईटवर भरू शकतो, ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपलं जे PM पोषणचं पोर्टल आहे त्यावरती गेल्यानंतर आपलं लॉग इन करायचं आहे. PM पोषण पोर्टलवरती गेल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची सूचना, सर्व शाळा आणि मुख्याध्यापक लॉग इनवरून शाळेतील तांदूळ आणि इतर धान्यादी मालाची 30 एप्रिल 2026 शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक 10 जून 2026 पर्यंत नोंदवावी. शाळांसाठी सूचना आहेत पहा. या ठिकाणी 10 जून 26 पर्यंत नोंदवायचे आणि सध्याचं मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून नवीन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. आपल्याला ओपनिंग बॅलन्स आणि स्टॉक इन्व्हर्ट पाहायचं आहे. तर पाहू, या ठिकाणी तुमचं युजर मॅन्युअल सुद्धा दिलेलं ओपनिंग बॅलन्स ते तुम्ही पाहू शकता आणि लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट आणि आपण ठिकाणी पाहू शकता. आपण दुसऱ्याच नंबरचा टॅब आहे ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गाच्या इयत्ता या ठिकाणी समोर दिसतात आणि आपल्याला जो स्टॉक आहे तो 1 ते 5चा आणि 6 ते 8चा या ठिकाणी टाकायला मिळत आहे. आपण या ठिकाणी भरून घ्यावा सगळं. लक्षात ठेवा, 30 एप्रिलचा शिल्लक हा 10 जूनचा किंवा जूनचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. त्यामुळे 30 एप्रिलची माहिती या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे सर्व भरून झाल्यानंतर आपण या ठिकाणी अपडेटला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पहा 3 डिजिट रिक्वायर्ड म्हणतं आहे. डेसिमल पॉईंट आपला हा 3 डिजिटमध्ये असणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपलं सर्व ठिकाणी लास्टला सुद्धा 00 द्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला समोर दिसतंय सगळं आणि आपण ओके केल्यानंतर आपलं रेकॉर्ड सक्सेसफुली सेव्ह होणार आहे. डाटा सेव्हड सक्सेसफुली आणि हा डाटा आपला पुढे BO लॉगिनला गेलेला आहे.